नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहू मोड आलेल्या मुगापासून रेसिपी. अगदी प्रोटीन असलेले आणि शरीराला उपयोगी असलेला मुगाचा पदार्थ तुम्ही वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी पडणार आहे. आता त्यासाठी काय केलेलं आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा. 2 वाट्या मूग भिजत घातलेले आहे आणि मोड काढून घेतलेले आहे. आता 2 वाट्या मुगांचे पहा किती भरपूर असे भिजत घालून झालेले आहे. आणि त्याच्यामध्ये आता पाणी घालून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. चाळणीत निथळून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कोथिंबीर, आलं आणि हिरवी मिरची आणि लसणाच्या 2-4 पाकळ्या, हिरवी मिरच्याचं सुद्धा 4-5 घेतलेले आहे. आता मूग आपले धुवून ठेवलेले, मोड काढलेले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीक वाटायचं मैत्रिणींनो, जास्त मोठं असं ठेवायचं नाही. थोडं बारीक वाटल्यानंतर आपण त्यामध्ये आता 1 वाटी रवा घ्यायचा आहे. 2 वाट्या मूग भिजत घालून मोड काढून घेतलेले आहे आणि 1 वाटी बारीक रवा घ्या, मोठा रवा घ्या, कोणताही घेऊ शकता. आणि 1 वाटी दही घ्यायचं आहे. आता परत एकदा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे आणि सगळे मूग आपल्याला वाटून एकत्र करून बॅटर तयार करायचं आहे. मैत्रिणींनो, पूर्ण आता टोपामध्ये हलवून घ्या व्यवस्थित आणि बाजूला ठेवून द्या. आपल्याला थोडासा रवा त्यात फुगायला पाहिजे. त्याआधी आपण घेऊया त्याच्यासाठी चटणी करून. साधी सोपी चटणी आहे, झटपट होणारी, घरच्याच साहित्यात. त्यासाठी घेतलेले आहे लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि शेंगदाणे. ओलं खोबरंही घालणार आहे. त्याआधी मी वाटून घेणार आहे आणि नंतर 2-3 चमचे ओलं खोबरं घालून वाटणार आहे. आता झालेली आहे आपली चटणी करून. त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ घालायचं आहे. मैत्रिणींनो, तुमच्याकडे लिंबू नसेल तर आमचूर पावडरचा सुद्धा उपयोग करू शकता ह्या चटणीला. हे पहा, आमचूर पावडरसुद्धा अर्धा चमचा घालून घेतलेली आहे. तिनेसुद्धा आपला चटणीचा स्वाद अप्रतिमच येतो आणि काळीसुद्धा पडत नाही. आता सगळं मीठ आणि आमचूर पावडर परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. म्हणजे एकजीव झाल्यानंतर त्याची टेस्ट भारी लागेल. आता त्यानंतर त्याच्यावर तुम्हाला तडका द्यायचा असला तर देऊ शकता आणि नाही दिला तरीसुद्धा तेवढीच चांगली लागणारी आहे. आता आपलं बॅटर बाजूला ठेवलेलं त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊ. कारण आपण त्याच्यात हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर घातल्यामुळे छान मिठात टाकल्यानंतर चव येते. तुम्ही कधी केले का असं मोड आलेल्या मुगाचं रेसिपी? नसली केली तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता त्यामध्ये मी घालणार आहे फोडणी. तेल गरम करून घेतलेलं आहे. जिरी, मोहरी, हिंग याची फोडणी देणार आहे. अप्रतिम लागते मैत्रिणींनो ही फोडणी दिलेलं मुगाच्या बॅटरमध्ये. हिरवे मूग म्हटले का खरंच पौष्टिक असते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. तुम्हाला वजन कमी करायला सुद्धा ही रेसिपी तेवढीच उत्तम आहे. आता आपण एक पॅन ठेवायचं आहे छोटंसं. तुम्ही याचे डोसेही करू शकता किंवा छोटे छोटे असे पॅनकेकही करू शकता. मी घेणार आहे छोटे छोटे करून असे पॅनकेक. मुलांना खूप आवडतं असं, म्हणून ह्या टाईपमध्ये करणार आहे.
तुम्ही डोसेही करू शकता, इडल्या करू शकता, आप्पे करू शकता, किंवा तुम्हाला वाटलं तर असंच आपण मैसूर डोसा म्हणतो किंवा आप्पे खूप सुंदर होतात त्याचे. आता त्यावर थोडीशी लाल मिरची पावडर भुरभुरायची आहे आणि चाट मसाला. पहा मैत्रिणींनो, अप्रतिम असं आपलं तयार झालेलं आहे. तुम्हीही करून पहा, नक्कीच आवडेल. आता साईडने तेल सोडल्यानंतर आपल्याला थोडंसं बघायचं आहे का झालं आहे का. पण वरून थोडंसं बेटर आपलं सुकल्यानंतरच पलटी करायचं आहे. पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे त्याला, अगदी अप्रतिम. मुलांना तुम्ही टिफिनलाही देऊ शकता किंवा छोट्याशा भुकेला संध्याकाळी, नाहीतरी जेवणाला सुद्धा करू शकता. अगदी पोटभरीचा नाश्ता किंवा जेवण होणारा आहे. त्यावरती तूपही घालू शकता, बटर घालू शकता, चीज घालून आणखीन आपल्या भाज्यासुद्धा घालू शकता आणि हे असं पॅनवरती करू शकता. आता खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि मुलांना नक्कीच आवडेल हेल्दी रेसिपी. अशा काही हेल्दी रेसिपी तुम्ही नक्कीच मुलाबाळांना खाऊ घाला. बाहेरचे पिझ्झा बर्गर खाण्यापेक्षा आपल्या घरातलंच पौष्टिक रेसिपी करून घातल्या का त्यांनासुद्धा शरीराला अपायकारक होणार नाही. असेच आता झाकण घेऊन आपल्याला सगळे तयार ठेवायचे आहेत करून, म्हणजे पटकन आपल्याला जेवणासाठी सुद्धा होणार आणि खायासाठी सुद्धा होणार नाश्त्याला. पहा मैत्रिणींनो, हिरवागार मुगाचा पदार्थ नक्कीच आवडेल, तर नक्की करून पहा. तुम्ही कुठून पाहता व्हिडिओ? तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? किंवा आवडल्यास एक कमेंट तरी जरूर कळवत जा. तुमच्या कमेंट वाचायला खूपच आवडतात आणि यात काही बदल करायचा असला तरीही सांगू शकता. अशाच नवनवीन रेसिपी करण्यासाठी खरंच खूप बरं वाटतं, कारण तुम्ही कमेंटमध्ये कळवत असता म्हणून. ह्या रेसिपी अगदी हेल्दी असल्यामुळे आजारी माणसांना सुद्धा चालणारे आहेत आणि आपले शरीर हेल्दी राहण्यासाठी सुद्धा तेवढीच भारी रेसिपी आहे. झालेले आहे पहा, टोपल्यामध्ये ठेवून घेतलेले आहे. हिरवागार असे टोपलंभर आपल्या झालेले आहेत. एवढं तुम्ही 2 वाट्यांचं मुगाचं बॅटर केलं तर हे 7-8 माणसासाठी भरपूर हा पदार्थ होतो. आता परत एकदा सांगते, नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडेल अशी रेसिपी झालेली आहे. तुमच्या मैत्रिणीशी सुद्धा ही रेसिपी शेअर केली तरी त्यांनाही एक कमेंट करायला सांगा. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मोड आलेल्या मुगाचा पदार्थाचा स्वाद घ्या आणि कमेंट करून मला नक्की कळवा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीत. बाय बाय.